नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, लाडक्या बहिणींनो, इथं या ठिकाणी बघा KYC पुन्हा सुरू होणार आहे। ज्यांनी अगोदर KYC केली होती त्यांना पुन्हा करावी लागणार आहे आणि ज्यांनी KYC केलीच नव्हती त्यांना सुद्धा पुन्हा KYC करावी लागणार आहे। ज्यांच्या KYC मध्ये त्रुटी होत्या ज्यामुळे त्यांचे हप्ते बंद झाले अशा सर्व महिलांना आता या ठिकाणी पुन्हा KYC करावी लागणार आहे। आता का करावी लागणार आहे, कशामुळे करावी लागणार आहे, तर याचं सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। बघा, आता हा धंदा काही बंद होणार नाही। तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये एकदा लाभार्थी झाले ना, आता हे चालूच राहणार आहे। नवनवीन अपडेट येत राहणार आहे आणि असे अपडेट सांगायला आमच्यासारखे यूट्यूबर सुद्धा, आमच्या यूट्यूबवाल्या लोकांचा सुद्धा धंदा चालू राहणार आहे। त्यामुळं आपल्या धंद्याला तुम्ही सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा। तर आजच्या या व्हिडिओमध्ये काय नवीन अपडेट आहे, कशामुळे KYC सुरू होणार आहे, कशी करायची आहे, कधी करायची आहे, याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया। हा तर बघा काय अपडेट आहे। एकत्र तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहे। कोणाला मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आहे, मिळणार आहे का नाही मिळणार आहे काय माहिती, पण आपल्याला म्हणायला काय जातं 6,000 रुपये मिळणार। बघा, आता हे 6,000 कोणाला मिळणार आहे, ज्यांचे हप्ते बाकी आहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, ज्या महिलांनी अगोदर KYC केलेली आहे, ज्या महिला पात्र आहेत तरी देखील त्यांचे पैसे आले नाही, आता त्यांचा हप्ता बाकी आहे। कोणता महिन्याचा हप्ता बाकी आहे, मे महिन्याचा हप्ता बाकी आहे। आतापर्यंत आलेले हप्ते कुठपर्यंत आहे, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलपर्यंत सर्व महिलांना हप्ते आले, काही बाकी राहिल्या आणि आता सध्या फक्त एकच हप्ता बाकी आहे मे महिन्याचा। परंतु ज्यांचे मागचे आले नाही तर ह्या सगळ्यांचे मिळून तुम्हाला किती मिळणार आहे, 6,000 रुपये मिळणार आहे। ओके, आता ही गोष्ट तुम्हाला समजली। कोणाला मिळणार आहे, ज्या पात्र असून देखील पैसे आलेले नाहीत अशा महिलांना 6,000 रुपये मिळणार। आता त्यानंतर पुढचं बघा, तुमचे हप्ते का थांबले होते, तर ज्यांनी KYC प्रलंबित आहे, ज्यांची KYC बाकी आहेत अशा महिलांचे हप्ते थांबलेले आहेत आणि ज्यांच्या KYC मध्ये त्रुटी आहेत जे देखील पैसे बंद झालेले आहेत। आता इथून पुढचा जो विषय आहे बघा, आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, जो आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे। काय विषय की दिलासादायक बातमी। काय बातमी आहे, eKYC विंडो पुन्हा उघडणार। आता ही 2025ला जो शासन निर्णय आला होता बघा लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी, तर या JR मध्ये काय सांगितलं होतं की तुम्हाला दरवर्षी KYC करायची। प्रत्येक वर्षी जून आणि जुलै महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना KYC करणं बंधनकारक आहे। म्हणजे तुम्हाला दरवर्षी आता KYC करायची। यावर्षी पुन्हा या जून महिन्यामध्ये आणि किंवा जुलै महिन्यामध्ये KYCची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल। आता ही KYC प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यांनी अगोदर KYC केली असेल त्यांना पुन्हा करायची। पुन्हा म्हणत बसू नका आम्ही अगोदर केली आता करायची गरज नाही। त्यामुळं तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा, ज्यांनी अगोदर KYC केली असेल त्यांना पुन्हा दरवर्षी KYC करत राहायचं आहे। त्यामुळे काही लोक हुकून जातील, काही म्हणतील आम्ही अगोदर केली होती आता करायची गरज नाही, पुन्हा पैसे बंद होतील। आता ज्यांची KYC चुकली होती, त्रुटी होती, त्या KYC मध्ये काहीतरी पर्याय तुमच्याकडून चुकीचे निवडले गेले, त्यांच्यासाठी पुन्हा संधी आहे, पुन्हा KYC करा। आणि ज्यांनी KYC केलीच नव्हती त्यांच्यासाठी देखील पुन्हा KYCचं पोर्टल सुरू होणार आहे। कधी सुरू होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस होईल। पण मग त्यावेळेस मी तुम्हाला आपल्या चॅनलवाले ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले त्यांना याची माहिती मिळत राहील। त्यामुळे सबस्क्राईब करण्याचे फायदे समजून घ्या, तुमचा बी फायदा माझा बी फायदा। ओके, पुढचा विषय काय आहे बघा, पैशाचं वाटप कधी होणार। शासनाचा निर्देश काय आहे, दर महिन्याच्या 10 तारखेला हप्ता वितरित केला जाणार। दर महिन्याच्या 10 तारखेला हप्ता वितरित केला जाणार असं यांचं म्हणणं आहे, पण ते करीत नसते। आता जेव्हा कधी येईल हप्ता त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन। जर हप्ता वितरण सुरू झाला का आपल्या चॅनलवर त्याचा व्हिडिओ येत असतो। व्हिडिओ पाहत जा, लाईक करत जा, शेअर करत जा आणि त्याच्यामुळे आम्हाला फायदा होत असतो। पुढची गोष्ट आहे, मे महिन्याचे थकीत हप्ते देखील मिळणार आहे। मे महिन्याचा हप्ता बाकी आहे, आता मे महिन्याचा हप्ता तुमचा ह्या जून महिन्यामध्ये 9-10 तारखेपर्यंत येऊन जाईल। आणि जो पुढचा विषय बघा, हा एक विषय, काय विषय आहे का तुमच्या अर्जाची स्थिती कशी तपासायची। कशी तपासायची तर तुम्हाला मी सांगतो, अधिकृत पोर्टलवर जा। कोणतं आहे अधिकृत पोर्टल, ladkibahin.maharashtra.gov.in। तिथं गेले का तुमचा मोबाईल नंबर टाका, पासवर्ड टाका, लॉग इन करा आणि तिथं आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आलेले ते दिसून जाते। पण कोणाला दिसते ते, हे लय अवघड विषय। यूट्यूबला तुम्हाला कोणी काही सांगत तुम्ही तसं करत जाते, पचका होऊन जातो तुमचावाला, तुमचे पैसे बंद होते। काहींनी KYC केली, चुकली, पैसे बंद झाले, बसले डोक्याला हात लावून, असं होतं। त्याच्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ पाहत जा। तर तुम्हाला काय सांगू राहिलो मी का हे जे आपल्या अर्जाची स्थिती, एखाद्या महिलेचे पैसे बंद झाले तर तिचे पैसे का बंद झाले त्याचं कळायला काही मार्गच नाही सध्या। या वेबसाईटवर अर्जाची स्थिती वगैरे काही पाहता येत नाही। ज्यांनी वेबसाईटवरती अर्ज भरला होता त्यांना हे पाहता येतं, परंतु ज्यांनी नारी शक्ती दूत नावाचा ॲपमध्ये अर्ज भरला होता बघा, बरोबर आहे की नाही, आता त्यांचे अर्ज कुठं गेले, त्यांच्या अर्जाची स्थितीच कोणाला पाहता येत नाही, कोणालाच नाही पाहता येत। शासनाकडे तो सगळा डाटा उपलब्ध आहे,
तुमचे महिलांची नावं आहे, आधार कार्ड नंबर आहे, तुमचा हप्ता का थकीत झाला आहे, तुमच्या अर्जामध्ये काय त्रुटी आहे किंवा तुम्हाला अपात्र केलं आहे तर का अपात्र केलं, ही सगळी कारणं शासनाकडे उपलब्ध आहेत. परंतु ते काही पोर्टलवर त्या गोष्टी दाखवत नाही, अजून तर दाखवलं नाही, पुढे भविष्यात दाखवतील त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन का काय झालेलं आहे. तर तुम्ही आता ही गोष्ट ध्यानात ठेवा की पुन्हा जून आणि जुलै महिन्यामध्ये KYC सुरू होऊ शकते. सुरू झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो. घाम आला आता. पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा.